नमस्कार मित्रांनो, आपल्या रहस्यकथा चॅनलवर स्वागत आहे. भारतातील रहस्यमय ठिकाणापैकी एक असं ठिकाण ज्याबद्दल अमेरिकामधील पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर टीमने रिसर्च केलं होतं. पण त्यांनाही या पर्वतावर अनेक विचित्र अनुभव आले. यामुळे त्यांनाही या पर्वतावर कोणत्या तरी गूढशक्तीचा वास आहे हे मान्य करावं लागलं. या पर्वतापासून काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या गावातील लोकांच्या तोंडून या पर्वतावर अनेकदा अप्सरांचा साक्षात्कार झालेल्याच्या किस्से कहाण्या नेहमी ऐकायला मिळतात. आजची स्टोरी दिल्लीतील अर्जुन आणि त्याच्या मित्रांसोबत घडलेल्या घटनेवर आधारित आहे. अर्जुन हा दिल्लीतील एका कंपनीत कामाला होता, पण त्याचं गाव उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथे होतं. असं जरी असलं तरी लहानपणापासून तो दिल्लीतच वाढला. अर्जुनसोबत विजय आणि ऋषिकेश हेही कामाला होते. त्या तिघांची घनिष्ठ मैत्री जमली होती. अर्जुन, विजय आणि ऋषिकेश हे जेव्हाही एकत्र बसत तेव्हा त्यांच्यात पारलौकिक घटनेबद्दलचे चर्चा रंगत असत. त्या वेळेला खैट पर्वताबद्दलची ऐकीव माहिती अर्जुन त्यांना सांगत असे. यामुळे खैट पर्वताबद्दल परेशच्या मनात एक विलक्षण कुतूहल निर्माण झालं होतं. एक दिवस अर्जुनसोबत विजय आणि ऋषिकेश हे अर्जुनच्या गावी आले. दूर काही किलोमीटर अंतरावर असलेला खैट पर्वत हा अर्जुनच्या खिडकीतून स्पष्ट दिसायचा. खैट पर्वताच्या बद्दल आजवर फक्त गोष्टीच ऐकलं होतं, पण उद्या प्रत्यक्ष खैट पर्वतावर जाण्याची संधी आपल्याला मिळणार या विचाराने परेश खूपच एक्सायटेड झाला होता. पण खैट पर्वतावर जाण्याआधी अर्जुनच्या घरच्यांनी त्या तिघांना काही गोष्टी न करण्याची सक्त ताकीदही दिली होती. आणि ते म्हणजे पर्वतावर चटकदार कपडे घालून जाऊ नये, पर्वतावर गेल्यावर शिट्टी, बासरी आणि कोणतेही संगीत वाजवू नये, पर्वतावर जाताना अंगाला अत्तर वगैरे काही लावून जाऊ नये. हे सर्व नियम जरी तिघांनी ऐकून घेतलं असलं तरीही परेश याने त्यातील एका गोष्टीचं पालन अजिबात केलं नव्हतं, ज्यामुळे त्याच्यासोबत काहीतरी खूपच भयानक होणार होतं. याबद्दल त्याला तुटकशीही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी 2-3 तासाच्या सलग चढाईनंतर ते खैट पर्वतावर पोचले. तिथे त्यांनी विविध जागेवर जाऊन फोटोही काढले. खैट पर्वत त्यांना आधी इतर सर्वसामान्य पर्वतांसारखाच वाटला. त्यात त्यांना काही विशेष असं जाणवलं नाही. पण मंदिरापासून काही अंतरावरील एका झाडाजवळ फोटो काढताना परेशला असहज वाटत होतं. परेशला सारखं असं वाटत होतं की कोणीतरी आपल्याला सतत एकटक बघतंय. तसं बघायला गेलं तर तिथे त्या तिघांच्या व्यतिरिक्त आणखीन कोणीच नव्हतं. पण तरीही तिथे आणखीन असं कोणीतरी होतं ज्यांना परेशच्या अंगाला लावलेला परफ्यूमचा सुगंध आकर्षित करत होता. जे त्या तिघांना बघू शकत होते, पण ते तिघे त्या लोकांना बघू शकत नव्हते. परेशने मनात वारंवार येणाऱ्या शंकांना ओव्हरथिंकिंग समजून इग्नोर केलं. यानंतर तिघांनी विविध ठिकाणी फोटो काढून झाल्यावर ते तिघेही घरी जायला निघाले आणि सलग तासभर पायी प्रवास करून ते अर्जुनच्या घरी पोहोचले. खैट पर्वताबद्दल त्यांनी जे काही ऐकलं होतं त्या सर्व घटना फक्त लोककथेचा भाग होत्या. त्यात काही एक सत्यता नव्हती असं परेशला वाटू लागलं होतं. त्या रात्री घरातील सर्व लोक झोपले होते. परेश एकटाच अंथरुणावर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर लोळत होता. त्याला काही केल्या झोप लागत नव्हती. त्यामुळे तो मोबाईलवर सकाळी त्या दोघांसोबत काढलेले सेल्फी फोटो बघत होता. फोटो पाहता पाहता अचानक परेशची नजर एका फोटोवर स्थिर झाली. खैट पर्वतावर असलेल्या मंदिरापासून काही पावलं अंतरावर एका ठिकाणी त्याने सेल्फी काढली होती. ही तीच जागा होती जिथे परेशला असहज वाटत होतं. त्या सेल्फीमध्ये अंधुक असं काहीतरी होतं, ज्यामुळे परेश ते पाहून खूपच हैराण झाला होता. माथ्यावर आलेला घाम पुसत तो त्या फोटोकडे संपूर्ण एकाग्रतेने नीट निरखून पाहू लागला. तर त्याला त्या फोटोत त्या तीनही मित्रांच्या बाजूला असलेल्या झाडाच्या मागे एका विचित्र स्त्रीची अंधुकशी प्रतिकृती दिसली. तिच्या अंगातून मंद मंद प्रकाश बाहेर पडत असल्यामुळे ती चमकदार वाटत होती, पण तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. फोटोतल्या त्या स्त्रीला पाहिल्यावर परेश हा थोडा अस्वस्थ झाला होता. इतक्यात त्याची नजर खिडकी बाहेर गेली. खिडकीतून दिसणाऱ्या खैट पर्वताला त्याने पाहिले. तेव्हा त्याला तिथे एक विलक्षण दृश्य दिसलं. त्याला पर्वतावरून 9 प्रकाशपुंज खाली उतरताना दिसले. ते अर्जुनच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर खैट पर्वताच्या पायथ्याला उतरले. परेश जे विलक्षण दृश्य त्याच्या डोळ्यांनी बघत होता
त्यामुळे त्याला त्याच्या डोळ्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. परेशने अर्जुन आणि ऋषिकेशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण खैट पर्वतावरच्या कठीण चढाईमुळे ते दोघेही थकले होते. त्यामुळे ते दोघे उठू शकले नाही. म्हणून परेश फ्लॅशलाईट आणि कॅमेरा घेऊन पर्वताच्या पायथ्याच्या दिशेने पळत गेला. पर्वताच्या पायथ्याला पोहोचताच त्याने आसपासचा परिसर तपासून पाहिला, तर त्याला तिथे कोणीही दिसलं नाही. काळ्या कुट्ट अंधारात पर्वताच्या आश्रयात परेश जंगलात एकटाच उभा होता. कॅमेऱ्याच्या समोर उभा राहून तो त्याला आलेला अनुभव रेकॉर्ड करत होता. आपण आतापर्यंत जे पाहिलं ते सत्य होतं की एक भास होता, या संभ्रमात तो होता. आणि इतक्यातच त्याच्या हातातील फ्लॅशलाईट एकाएकी बंद पडली. परेश बंद पडलेली फ्लॅशलाईट चालू करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच परेशला कोणीतरी प्रचंड वेगात त्याच्या डावीकडून उजवीकडे निघून गेल्याचं जाणवलं. घडलेल्या घटनेमुळे परेशच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने आसपास पाहण्याचा प्रयत्न केला, पण अंधार अधिक असल्यामुळे त्याला काही दिसलं नाही. इतक्यात परेशला त्याच्या आसपासच्या झुडपात हालचाल जाणवली. आसपास कोणीतरी असल्याचं त्याला जाणवू लागलं. ते कोण होतं? एखादं जंगली जनावर की एखादी पारलौकिक शक्ती? परेशच्या हृदयात धडधड वाढू लागली होती. चेहऱ्यावर डरडरून घाम फुटला होता. इथे इतक्या रात्री असं एकटं थांबणं योग्य नाही, असा विचार करत परेशने खिशातील मोबाईल काढला आणि मोबाईलची फ्लॅशलाईट ऑन करून आपल्या घरी जायला मागे वळणार. इतक्यात एखाद्या स्त्रीचा सुंदर गाणे गुणगुणण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्यामुळे तो चपापला. परेशच्या अंगावर काटा उभा राहिला होता. त्याला त्याच्या मागे कोणीतरी असल्याची चाहूल लागली. त्याने मागे वळून पाहिल्यावर समोरचं दृश्य पाहून परेश घाबरला, कारण त्याच्या समोर प्रचंड प्रकाश झोतात 9 स्त्रिया उभ्या असलेल्या त्याला दिसल्या, ज्या त्याच्या दिशेने वेगात येत होत्या. त्या दिसायला अतिशय सुंदर होत्या. त्यांचं यौवन हे मनात कामवासना जागृत करणारं होतं. पण तसं असलं तरी त्यांचे डोळे हे भयानक लाल होते. आणि काही क्षणातच त्या परेशच्या जवळ पोचल्या आणि त्यांनी परेशच्या दोन्ही खांद्याला पकडलं व त्याला उचलून स्वतःसोबत हवेत उडवत पर्वतावर घेऊन जाऊ लागल्या. अचानक घडलेल्या या भयानक घटनेमुळे परेश घाबरला होता. त्यामुळे तो जीव वाचवण्यासाठी ओरडत होता. पण मध्यरात्री त्या जंगलात त्याचा आवाज ऐकायला होतं तरी कोण? त्यांनी परेशला पर्वताच्या माथ्यावर नेलं. तिथे एका ठिकाणी एक अदृश्य दरवाजा निर्माण झाला होता. अप्सरा परेशला उचलून कायमचा आपल्या सोबत घेऊन जात होत्या. परेश सर्व काही बघत होता, पण तो काहीच करू शकत नव्हता. इतक्यात अप्सरांनी परेशला घेऊन त्या प्रकाशित दरवाजाच्या आत प्रवेश केला. लख्ख उजेडामुळे परेशला काही दिसत नव्हतं. घाबरून किंचाळल्यामुळे परेशची किंकाळी संपूर्ण पर्वतावर पसरली आणि एकाएकी प्रकाशाचा तो रहस्यमय दरवाजा अदृश्य झाला. पुढच्या क्षणी सर्व काही शांत झालं होतं. अर्जुनच्या घरात सर्व लोक जागे झाल्यावर घरात परेश नसल्यामुळे बोंबाबोंब झाली. यानंतर गावातही शोधाशोध झाली, पण घरच्यांना परेश कुठेही सापडला नाही. गावातील एकाला खैट पर्वताच्या पायथ्याला एक कॅमेरा आणि एक मोबाईल सापडला, ज्याला पाहिल्यावर अर्जुन आणि ऋषिकेशाने तो मोबाईल परेशचा आहे हे ओळखलं. त्यावेळी परेशसोबत तिथे काय घडलं होतं हे पाहण्यासाठी कॅमेरा चेक केला असता कॅमेऱ्यात परेशची शूटिंग सापडली. व्हिडिओमध्ये परेशने अंधाऱ्या रात्री पर्वताच्या पायथ्याला कॅमेऱ्यासमोर उभं राहून त्याने त्या रात्री जे जे पाहिलं ते सर्व अनुभव त्याने रेकॉर्ड केलं. पण काही मिनिटांनी परेशची लाईट्स ऑफ झाल्यानंतर व्हिडिओमध्ये काही दिसत नव्हतं.
फक्त परेशसोबत काहीतरी चुकीचं घडत आहे. तो भीतीने ओरडत आहे इतकंच त्या अंधाऱ्या व्हिडिओमधून समजत होतं. परेशला आश्चर्य म्हणजे पर्यांनी कायमचं स्वतःच्या लोकात घेऊन गेल्याची बातमी गावात पसरली. यानंतर पोलिसांनी त्या पर्वताच्या आसपास आणि जंगलात काही किलोमीटर आतपर्यंत शोध घेतला, पण त्यांना परेश कुठेही सापडला नाही. परेश कुठे आहे आणि जिवंत आहे की नाही हे कोणालाही माहीत नाही. तर मित्रांनो, ही होती आपली आजची स्टोरी. आपल्याला आपली ही स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन स्टोरीसोबत. धन्यवाद.